केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी ने दुर्गापुर परिसर स्थित शक्तिनगर में बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से भाजपा के प्रत्याशी तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ जनसभा को संबोधित किया। केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से भाजपा प्रत्याशी तथा राज्य के वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ दुर्गापुर परिसर में स्थित शक्तिनगर में आयोजित जनसभा को संबोधित करते हुए कहा कि सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर जिले का कायापलट कर दिया है। जिले के समग्र विकास के लिए कई पहल और योजनाएं शुरू की है। उनके नेतृत्व में बल्लारपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र समेत जिले के विकास की बुलेट ट्रेन अधिक रफ्तार से दौड़ने के लिए सुधीर मुनगंटीवार को पुनः भारी बहुमत से विजयी करने का आह्वान किया। उन्होंने आगे कहा कि मैं 40 वर्षों से चंद्रपुर आ रहा हूं। पिछले कुछ वर्षों से चंद्रपुर पूरी तरह बदल गया है। प्रत्येक क्षेत्र में सुधीर भाऊ ने उत्कृष्ट कार्य किए हैं। उन्होंने आगे कहा कि सुधीर भाऊ ने चंद्रपुर जिले में अच्छे बगीचे बनाए, खेल के मैदान बनाए, उद्योग लाए, ताड़ोबा का नाम अंतर्राष्ट्रीय दर्जे पर पहुंचाने का काम किया। उन्होंने अपने क्षेत्र के विकास के लिए जरूरी हर योजना, हर उपक्रम को लागू किया। इस समय श्री गडकरी ने यह भी कहा कि सुधीर मुनगंटीवार ने महाराष्ट्र के वन मंत्री के रूप में जागतिक स्तर पर एक कीर्तिमान स्थापित किया है। 50 करोड़ पेड़ लगाकर पर्यावरण में बड़ा योगदान देने वाले सुधीर भाऊ का नाम देश के नंबर 1 नेता के तौर पर लिया जाता है, जिससे मैंने स्वयं अपने अधिकारियों को सुधीर भाऊ के पास भेजकर सड़क किनारे पेड़ लगाकर पर्यावरण संरक्षण का काम करने के लिए उनका मार्गदर्शन लेने को कहा था। 2014 से पहले चंद्रपुर जिले में कोई राष्ट्रीय राजमार्ग नहीं था, लेकिन पिछले 10 वर्षों में 474 किमी राष्ट्रीय राजमार्गों का निर्माण किया गया है, जिसका श्रेय सुधीर भाऊ को जाता है। उतना ही नहीं तो अब सुधीर भाऊ के प्रयासों से समृद्धि हाईवे चंद्रपुर से भी जुड़ जाएगा। इस समय पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि मैं गडकरी का शिष्य हूँ। हम जनता के कल्याण के लिए प्रतिबद्ध है। हम हमेशा विकास की राजनीति करते हैं, जातिवाद की नहीं। मेरा निर्वाचन क्षेत्र का प्रत्येक परिवार मेरा परिवार है, जिसके लिए मैं प्रतिबद्ध हूँ और मेरा प्रत्येक कदम विधानसभा क्षेत्र के विकास के लिए ही रहेगा। आताच सुधीर भाऊंच्या प्रयत्नामुळे आपल्या इथे समृद्धी महामार्गाला चंद्रपूरला जोडल्या जाणार आहे आणि त्याची अलाइनमेंट मी पाहिली आहे आणि त्यामुळे त्याचं जे घुगुर जवळ एक मोठं इंटरचेंज देण्यात आलं आहे आणि त्या इंटरचेंज पासून चंद्रपूर शहरापर्यंत 11 किलोमीटरचा कनेक्टर दिला लाईन कुशल पण सुरू झाला आहे। त्यामुळे त्यामध्ये जोडून नवीन रस्ता बांधून चंद्रपूरचा बायपास ही जी मागणी आहे बाहेरच्या बाहेर करण्याची ती पण मी पूर्ण करणार असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। सुधीर भाऊंनी या भागाचा सर्वांगीण विकास केला। सुधीर भाऊंनी या भागामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या आमदारांनी आपल्या मतदार क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम केलं अशी जर स्पर्धा ठेवली तर त्या 5 आमदारांमध्ये सुधीर भाऊचा नंबर वरती लागल्याशिवाय राहणार नाही। एवढं काम आम्ही नेहमी म्हणतो की कुठलाही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठा नाही होत, त्याच्या कामाने मोठा होतो। आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का? आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची जात पाहतो का? आपण तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज यांची जात पाहतो का? नाही का? कारण माणसाचं मोठेपण, त्याचं कर्तृत्व आपण पाहतो। या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे। मानवतेच्या आधारावर हा समाज निर्माण झाला पाहिजे। पण बदल्या काळामध्ये जाती पातीचं विष घालवण्याचा प्रयत्न झाला। मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला गेला की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार। बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आम्ही बदलवणार नाही आणि कोणाला बदलवू देणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये सुधीर भाऊने कधी जातीवाद नाही केला, कधी सांप्रदायिकतेचा वाद नाही केला आणि आम्ही नेहमी हेच शिकलो आहे की जो मत देईल त्याचंही काम करू, जो देणार नाही त्याचंही काम करू। हे राजकारण आम्ही नाही करणार आणि म्हणून आपलं भविष्य बदलवणारा
या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाच्या विकासाकरता तळमळीने काम करणारा एक लोकनेता म्हणून ज्यांनी पर्यावरणापासून, शिक्षणापासून, स्वास्थ्य क्षेत्रापासून, उद्योगापर्यंत, शेतकऱ्यांपासून सिंचन योजनेपर्यंत अगदी असं एकही क्षेत्र सोडलं नाही ज्या क्षेत्रात चांगलं काम केलं नाही असा आदर्श लोकप्रतिनिधी सुधीर भाऊच्या रूपाने आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीत सुधीर भाऊचं भविष्य निश्चित नाही होणार. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलवायचं असेल तर खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भविष्याचा आणि या चंद्रपूर जिल्ह्याचा आज जेवढा विकास आहे, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुन्हा सुधीर भाऊ निवडून येणार आहे, पुन्हा मंत्री होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची वेळ ही बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा 3 पटीनी जोड जाणार है. अभी तक जो हुआ वो तो ट्रेलर था, असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि म्हणून सुधीर भाऊंना विजयी करा आणि चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातला प्रगतीशील, समृद्ध, संपन्न म्हणून खात्यात जायचे. आता शेतकरी बांधवांना मी आग्रहपूर्वक सांगतोय की आता 12,000च्या ऐवजी 15,000 रुपये त्यांच्या खात्यात जाणार आहे. जे या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित असेल त्यांनाही मी सांगतोय की मार्च अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्यांना, कारण आमचा विरोधी उमेदवार मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे आणि लोकांना धमक्या देत आहे आणि हमारे बैंक से कर्ज लिया देख लेना, अरे ना रहेगा बास ना बजेगी बासरी ना चलेगी तेरी दादागिरी. मी निर्णय केला आहे आमच्या मॅनिफेस्टो मध्ये की आता मध्यवर्ती बँकेचे शेतकरी, कर्जाची बाजारी असेल किंवा कोणत्याही बँकेचे असेल, आता या सर्वांना कर्जमुक्ती मार्च अधिवेशनामध्ये देण्याचा निर्णय. जे वृद्ध पेन्शन धारक आहे त्यांना आता 2100 रुपये देण्याचा निर्णय केला. आपण पांधन रस्ते आपल्या जिल्ह्यात 5003 किलोमीटर बांधतोय. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचं 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण दिलं जाईल. आणि एक धोका सांगतो, गडकरी साहेबांच्या प्रत्येक रस्त्यावर एक बोर्ड असतो. तो बोर्ड असतो नजर हटी. फक्त मतदान केंद्रावर एक काळजी घ्या, देवानी सुद्धा माझा अनुक्रमांक 1 केला आणि तुम्ही बोर्डवर लिहिलं बंदान 1 है, अनुक्रमांक 1 है. ही बटन 1 ची दाबायची आहे. पण आपल्या मतदारसंघात जरा 20 उमेदवार उभे आहे, 2 मशीन आहे. घाई जाऊन नाही तर दुसऱ्याच मशीनची बटन नंबर 1 दाबाल तर माझी गडबड होईल. फिजिक्सच्या पेपर मध्ये केमिस्ट्रीचं उत्तर लिहू नका. किती सुंदर लिहिलं तर नापास व्हाल. म्हणून जायचं निघताना घरातला आपली श्रद्धा, आपली पूजा ज्या देवाची करतो त्या देवाला सांगायचं, देवा 364 दिवस मी माझ्या परिवारासाठी आशीर्वाद मागितला. आता या मतदारसंघाच्या जनतेला स्वतःचा परिवार समजून काम करण्याचं वचन देणाऱ्या सुधीर भाऊसाठी आशीर्वाद दे, निवडून दे आणि जात पातीचं राजकारण सोडून विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दे. मतदान केंद्रावर जायचं आणि 1 नंबरची बटन दाबायची. मला आनंद आहे की जो आर्मीचा अधिकारी मतदारसंघात मला भेटतो एखाद्या गावात सुट्टीवर आलेला